नैसर्गिक शेती तज्ञ सुभाष पाळेकर यांच्या मते शेतीसाठी देशी गांडूळ म्हणजे मातीतला गांडूळ हाच खराच शेतकऱ्यांचा मित्र आहे। त्याचं शेतामध्ये संवर्धन होण्यासाठी रासायनिक खतांचा वापर शेतकऱ्यांनी थांबवून त्याऐवजी जीवामृताचा वापर करावा। शेतकऱ्यांनी विकत आणलेलं गांडूळ खत, कंपोस्ट खत याचा वापर करू नये असा सल्ला त्यांनी दिलाय। निसर्गामध्ये काय असतं की सतत पानगळ होते झाडाच्या जवळ आणि मुळीजवळ पावसाळ्यामध्ये पानगळ कुजते आणि त्या पानगळ कुजण्यातून काष्ठपदार्थ कुजण्यातून ह्युमसची निर्मिती होते आणि त्या ह्युमसमधून त्या मुळे अन्नद्रव्य घेतात। मुळीला वाढण्यासाठी आणि जीवाणूंच्या वाढीसाठी काही संजीवकांची आवश्यकता असते, ज्याला हार्मोन्स म्हणतो आपण। ते त्या कुजण्याच्या क्रियेतूनच आपोआप मुळीला आणि जीवाणूंना मिळते। त्याच वेळेस काही सेंद्रिय आम्लांची आवश्यकता असते, काही ह्युमिक आम्लाची ॲसिडची आवश्यकता असते, ते सुद्धा निर्मिती तेथच मुळीजवळ होते आणि मुळीला ताबडतोब मिळते। म्हणजे झाडाच्या वाढीसाठी आणि फळबाग देण्यासाठी त्या झाडाच्या मुळीला जे जे पाहिजे ते आच्छादन कुजून मुळीजवळच सगळं उपलब्ध होते, बाहेरून आणण्याची आवश्यकता राहत नाही। आणि जो ह्युमस आहे, जितका ह्युमस जमिनीमध्ये जास्त असेल तेवढी जमीन सुपीक, कारण जमीन म्हणजे ह्युमस म्हणजे जमिनीची सुपीकता। आता जेव्हा तेच काडी कचरा तुम्ही एखाद्या खड्ड्यात कुजवता कंपोस्ट खतासाठी, तेव्हा तिथे ह्युमस निर्माण होत नाही, तिथं ते खत निर्माण होतं, ज्याला कुस खत म्हणतो आपण, कंपोस्ट खत तयार होतं, ह्युमस निर्माण होत नाही। आणि ते मुळीजवळ तयार होत नाही, कुठेतरी एका कारखान्यात खड्ड्यात तयार होतं। म्हणजे आपल्या जमिनीला, मुळीला, त्याचा जीवाणूला काही फायदा होत नाही। आणि ते जेव्हा कंपोस्ट खत तुम्ही आपल्या शेतामध्ये जमिनीवर सोडता आणि फेकता आणि उन्हाळ्यामध्ये 40च्या वर अंश तापमान असतं, तर या कंपोस्ट खतामध्ये 46% कार्बन असतो। जेव्हा तापमान 36°च्या वर वाढायला लागतं, तो स्थिर कार्बन अस्थिरमध्ये, अस्थिर कार्बन उडनशील कार्बनमध्ये रूपांतरित होतो आणि हा अख्खा कार्बन हवेमध्ये मोकळा होतो। हवेतल्या प्राणोशी त्याची रासायनिक अभिक्रिया होते आणि कर्बोदके वायूच्या रूपाने हवेत निघून जातो। तुम्हाला माहीत आहे, हा प्रचंड प्रमाणात कर्बोदके वायू हवेत निघून गेला तो ग्रीन हाऊस गॅस आहे, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, वैश्विक तापमानवृद्धी वाढवणारा एक महत्त्वपूर्ण वायू आहे, त्याला हरितगृह वायू म्हणतात। आणि त्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग वाढते आणि वातावरणामध्ये बदल होतो, जो आपल्याला जाणवते आहे। म्हणजे हे सेंद्रिय शेती किती पूर्वनियोजित षडयंत्र आहे तुमच्या लक्षात येईल। तसंच कंपोस्ट खत जसं आपल्या जमिनीला बंजर बनवतं, ह्युमस निर्मिती रोखतं, तो एक मोठं षडयंत्र आहे। तसंच षडयंत्र हे गांडूळ खत सुद्धा आहे। गांडूळ खताची निर्मिती नंतर झाली। गांडूळ खत तयार करण्यासाठी आपल्या देशामध्ये जो एक जंतू पाठवला, ज्याचं नाव इस्नोफिटिडा, याची निर्मिती, याचा शोध पहिले गांडूळ खतात नाही लागला। युरोपमध्ये एक चर्चा चालू होती की काष्ठपदार्थामध्ये, पिकांच्या अवशेषामध्ये हा कॅडमियम कुठून येतो आहे, आर्सेनिक कुठून येतो आहे, हा पारा कुठून येतो आहे, शिसा कुठून येतो आहे, कारण हे खतरनाक जड आहे, हे जड पदार्थ आहे। आणि मग त्यांच्या संशोधनात दिसून आलं की रासायनिक खतातून आलेले आहे। आणि मग त्यांना असं वाटलं की रासायनिक खतातून आले किती प्रमाण आहे, यांचं मोजण्यासाठी आपल्याला काय मानक आहे। मग ते अशा जंतूच्या शोधात होते की जो जंतू बायोमॉनिटर आहे, जो शोधून काढू शकतो की काष्ठामध्ये किती कॅडमियम आहे, किती आर्सेनिक आहे। आणि 10 वर्ष शोधानंतर त्यांना एक जंतू मिळाला युरोपियन भूमीतून, त्याचं नाव इस्नोफिटिडा। तो बायोमॉनिटर आहे, म्हणजे त्याला जर आपण काडी कचरा खाऊ घातला तो त्यातलं नेमकं कॅडमियम उचलतो, आर्सेनिक उचलतो, पारा शिसा उचलतो आणि व्हर्मी कंपोस्ट मी जमा करतो। म्हणजे जेव्हा त्यांना हा शोध लागला आणि मग त्यांनी बायोमॉनिटर म्हणून या जंतूचा पहिले उपयोग केला, पण युरोप अमेरिकेमध्ये फार मोठी मास मुवमेंट, एक जन आंदोलन चालू होतं की नो मोर केमिकल। म्हणजे तिथले लोक म्हणत होते की आता आम्हाला रसायन मुक्त अन्न पाहिजे, रासायनिक अन्न नको, आमचे तब्येती बिघडत आहे आणि पाणी पर्यावरणाचा विनाश होत आहे। आणि ग्रीन पीस मुवमेंट किंवा वर्ल्ड वॉच इश्यू सारख्या महासंस्था त्यामध्ये इन्व्हॉल्व होत्या। आणि या जन आंदोलनाचा जेव्हा दबाव पडला तिथल्या या केमिकल फार्मिंगच्या, रासायनिक शेतीच्या इनपुट इंडस्ट्रीवर, मग त्यांना निर्णय घ्यावा लागला की आता आपल्याला रासायनिक शेतीचा पर्याय दिला पाहिजे। आणि त्याच वेळेस हा इस्नोफिटिडा नावाचा जंतू त्यांच्या शोधात आलाच होता। आणि त्यांना हे दिसून आलं की हा बेटा ह्युमस निर्मितीला रोखतो आणि पर्यावरणाचा विनाश करतो, याला हिंदुस्थानमध्ये का पाठवू नये, जगभर पाठवू नये। आणि म्हणून त्यांनी ती म्हणजे गांडूळ खताची टेक्नॉलॉजी विकसित केली आणि ते आपल्या भारतात पाठवली। मला सांगा की काडी कचरा जर आच्छादन म्हणून जमिनीवर कुजला तर त्यातून ह्युमस निर्मिती होते,
पिकाच्या झाडांना सगळ्यांना जवळ मिळतात, पण ह्युमस आपल्या व्हर्मी कंपोस्ट तयार करण्यासाठी, गांडूळ खत तयार करण्यासाठी हाच काडी कचरा त्या झाडाच्या पलीकडे कुठेतरी कारखान्यात, खड्ड्यामध्ये किंवा एखाद्या बाहेरच्या ठिकाणी ते कुजवलं जातं. म्हणजे याचा अर्थ ह्युमसच्या निर्मितीला रोखलं जातं. कारण जेव्हा व्हर्मी कंपोस्ट तयार होतं तेव्हा ह्युमस निर्माण होत नाही, कंपोस्ट तयार होतं. आणि मग ते व्हर्मी कंपोस्ट जे ह्युमस निर्मिती करत नाही, रोखलं जातं. म्हणजे आपली जमिनीची सुपीकता नष्ट केल्या जाते मुद्दाम. आणि ते व्हर्मी कंपोस्ट जेव्हा जमिनीच्या पृष्ठावर तुम्ही उन्हाळ्यात टाकता आणि तेच त्याच्यामध्ये 46% कार्बन असतो. जर तापमान 36 डिग्रीच्या वर वाढलं आणि तुमच्या मराठवाड्यात तापमान 46-45 पर्यंत जातं आणि त्यावेळेस हा सगळा कार्बन उडून जातो, हवेतल्या आपण संलग्न होतो आणि कार्बन डायऑक्साईड माध्यमातून हवेत निघून जातो. मी ग्लोबल वॉर्मिंग वाढतो आणि वायुमंडलमध्ये बदलाव होतो. म्हणजे हे किती पूर्वनियोजित षड्यंत्र आहे तुमच्या लक्षात येईल. आणि दुसरी गोष्ट, हा जो इस्नोफिटिटा हा गांडूळ नव्हे, हे गांडूळ म्हणून प्रचार करतात. वास्तव गांडूळ नाही, हा भूमीच्या पृष्ठभागावर काम करणारा एक खतरनाक जंतू आहे. गांडुळाचं एकही लक्षण त्याच्यामध्ये नाही. गांडुळाचे 16 लक्षण असतात, त्याच्यापैकी एकही लक्षण या इस्नोफिटिटामध्ये नाही. म्हणजे 2-3 उदाहरणं येतो. गांडूळ म्हणजे काय, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात अर्थवर्म. म्हणजे अर्थ म्हणजे माती. जो जंतू माती खातो तो गांडूळ. हा इस्नोफिटिटा माती खात नाही, शेण खातो. गांडूळ कसा? जो जमिनीला छिद्र पाडतो, जमीन सच्छिद्र करतो, पावसाचं पाणी, संपूर्ण पावसाचं पाणी जमिनीत जिरवतो, तो गांडूळ. हा जमिनीला छिद्र पाडतच नाही, जमिनीच्या पृष्ठभागावर काम करतो. गांडूळ कसा? म्हणजे सगळे मानक पाहिले 16, एकही लक्षण गांडुळाचं या इस्नोफिटिटामध्ये नाही. आणि म्हणून आजपर्यंत सेंद्रिय शेती नावाखाली शेतकऱ्यांना मूर्ख बनवता आलं की हा गांडूळ आहे. वास्तविक गांडूळ नाही, हा खतरनाक महाराक्षस.